तर स्टार्ट करूया. तर वाक्य मी मराठीमधून घेईन, ॲज इट इज तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. पहिल्यांदा सांगत असतो, डोंट वरी अबाउट युअर मिस्टेक. आपल्या मिस्टेककडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. व्हॉट एव्हर डू यू थिंक यू कॅन स्पीक हिअर. तुम्हाला जसं विचार करता तसं तुम्ही बोला. ओके. आपण बोलणार नाही तर आपण शिकणार नाही, आणि शिकणार म्हणजे आपण चुका होणारच. असं कुणीच नाही की जो बोलतो आणि तो काही मग लक्षात ठेवायचं, आपल्याला जो बोलतो त्याच्याकडून चुका होणारच, त्याच्याकडे आपण इग्नोर करायचं आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. ओके. माझ्याजवळ 4 पुस्तके आहेत. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू? I have 4 books. आय हॅव 4 बुक्स. व्हेरी गुड. आय हॅव 4 बुक्स. ओके. माझ्याजवळ 4 पुस्तके नाहीत. कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? माझ्याजवळ 4 पुस्तके नाहीत. I don't have 4 books. आय डोंट हॅव 4 बुक्स. व्हेरी गुड. आय डोंट हॅव 4 बुक्स म्हणजे माझ्याजवळ 4 पुस्तके नाहीत. तुझ्याजवळ पुस्तक आहे का? तुझ्याजवळ पुस्तक आहे का? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? तुझ्याजवळ पुस्तक आहे का? प्रश्नार्थक वाक्य आहे. कसं म्हणणार आपण? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? तुझ्याजवळ पुस्तक आहे का? Do you have a book? हा, डू यू हॅव अ बुक. व्हेरी गुड. डू यू हॅव अ बुक? तुझ्याजवळ पुस्तक आहे का? डू यू हॅव अ बुक? ओके. तू काल इकडे का नव्हता आला? तू काल इकडे का नव्हता आला? आता आपल्याला पास्ट मध्ये म्हणायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला डीड वापरायचा शब्द. तू काल इकडे का नव्हता आला? डीड नॉटचा वापर करायचा आपण. कसं म्हणणार आपण? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? तू काल इकडे का नव्हता आला? हाऊ Why कॅन वी did से? you don't come here yesterday? तर बघा, वाय डीड नॉट कम हिअर येस्टरडे. सिंपल सदमाचं. वाय डीड नॉट कम हिअर येस्टरडे? वाय डीड नॉट कम हिअर येस्टरडे म्हणजे तू इथे काल का नव्हता आला? वाय डीड नॉट कम हिअर येस्टरडे? तू इथे काल का नव्हता आला? ओके. तुझ्यासोबत कोण आहे? तुझ्यासोबत कोण आहे? कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? हाऊ कॅन वी से Who दॅट इन is इंग्लिश? with you? हु इज विथ यू. बरोबर आहे. हु इज विथ यू. तुझ्यासोबत कोण आहे? हु इज विथ यू. ओके. त्याचं नाव काय आहे? What is his name? व्हॉट इज हिज नेम. व्हेरी गुड. व्हॉट इज हिज नेम म्हणजे त्याचं नाव काय आहे? ओके. तो तुझा मोठा भाऊ आहे का? तो तुझा मोठा भाऊ आहे का? आता मोठ्या भावासाठी शब्द आहे एल्डर. कसं म्हणणार आपण मग? तो तुझा मोठा भाऊ आहे का? तो तुझा Elder. मोठा भाऊ आहे का? कसं म्हणणार आपण? तो तुझा मोठा भाऊ आहे का? ही इज युअर. He is your elder brother. हा, बरोबर. ही इज युअर एल्डर ब्रदर. ही इज युअर एल्डर ब्रदर म्हणजे तो तुझा मोठा भाऊ आहे का? ही इज युअर एल्डर ब्रदर. ही इज युअर एल्डर ब्रदर म्हणजे तो तुझा मोठा भाऊ आहे का? ओके. तो सध्या कुठे असतो? तो सध्या कुठे असतो? कसं म्हणणार आपण?
तो सध्या कुठे असतो? तो सध्या कुठे असतो म्हणजे तो सध्या कुठे राहत असतो म्हणायचं, असं म्हणायचं. तो सध्या कुठे असतो म्हणजे तो कुठे राहतो? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? वेअर डज ही लिव्ह? काय म्हणा आपण? वेअर डज ही लिव्ह? वेअर डज ही वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो? लक्षात ठेवायचं आपल्याला. वेअर डज ही लिव्ह? वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो? वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो? ओके. काय म्हणणार आपण? यू कॅन से वेअर डज ही लिव्ह? वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो? ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो? ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, मी आता जाऊ का? हा, मी आता जाऊ का कसं म्हणणार आपण? मी आता जाऊ का? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? I leave now. बघे, मी आता जाऊ का? कॅन आय गो नाऊ? कॅन आय गो नाऊ म्हणजे मी आता जाऊ का? तो आपण असं म्हणू शकतो, कॅन आय लिव्ह नाऊ? कॅन आय लिव्ह नाऊ म्हणजे मी जाऊ शकतो का? कॅन आय लिव्ह नाऊ? कॅन आय गो नाऊ? तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. दोन मित्र एकमेकाशी भांडत आहेत. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार की दोन मित्र एकमेकाशी भांडत आहेत? दोन मित्र एकमेकाशी भांडत आहेत. Two friends each other. Two friends scolding each other. हा, व्हेरी गुड. टू फ्रेंड्स कॉलिंग इच अदर म्हणजे दोन मित्र एकमेकाशी भांडत आहेत. आणि दोन मित्र एकमेकाला मारित आहेत त्यावेळेस आपल्याला फायटिंग शब्द यूज करायचा. टू फ्रेंड्स फायटिंग इच अदर. दोन मित्र एकमेकाशी बोलाचाली करत आहेत. टू फ्रेंड्स आर्ग्युइंग इच अदर. आणि दोन मित्र एकमेकाशी ओरडू ओरडू बोलत आहेत म्हणजे भांडत आहेत. टू फ्रेंड्स आर स्कॉर्डिंग टू इच अदर. टू फ्रेंड्स आर कॉर्डिंग टू इच अदर म्हणजे दोन मित्र एकमेकाशी भांडत आहेत. ओके. रमेश काल घरी नव्हता. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणणार? रमेश काल घरी नव्हता. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? हे खूप महत्वाचं आहे त्या वाक्य. Ramesh was not at home yesterday. आता रमेश वॉज नॉट ॲट होम येस्टरडे म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणावं लागेल पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणावं लागेल, कारण तो घरी नव्हता म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. रमेश डिड नॉट, किंवा आपण असं म्हणू शकतो आपण डिडचा वापर केला चांगला वाटतो. नकारार्थी वाक्यामध्ये वॉज नॉट म्हणण्यापेक्षा डिड नॉट वापरायला शकतो. रमेश डिड नॉट ॲट होम येस्टरडे, किंवा आपण असं म्हणू शकतो रमेश हॅड नॉट ॲट होम येस्टरडे. रमेश हॅड नॉट ॲट होम येस्टरडे की रमेश काल घरी नव्हता. किंवा आपण त्याला डिड नॉट मी वापरू शकतो बोलण्यामध्ये. रमेश डिड नॉट ॲट होम येस्टरडे की रमेश काल घरी नव्हता. ओके. वॉज नॉट हा शब्द नाही वापरू शकत आपण. डू डज डिडचा वापर करावा लागतो आपल्याला निगेटिव्ह सेन्स मध्ये जाताना. ते जरा बरोबर वाटतं. जसं मला हे पेन आवडत नाही. आय डू नॉट लाईक दिस पेन. आय एम नॉट लाईक पेन असं म्हणत नाही आपण. आय डू नॉट लाईक दिस पेन. मला हा पेन आवडत नाही. ओके. मला हे पुस्तक आवडत आहे. आय डिड नॉट लाईक धिस बुक. मला तिकडे जायला आवडत नाही. आय डू नॉट लाईक टू गो देअर. मला त्याला ते क्रिकेट खेळायला आवडत नाही. त्याला क्रिकेट आवडत नाही. ही डज नॉट लाईक क्रिकेट. म्हणजे सर लक्षात ठेवायचं आपला डू डजचा वापर करावा लागतो. म्हणून डू डजनेच जास्त करून वाक्य बोलण्याचा प्रयत्न करायचा. इज अ प्रोफेशनल वे.
आपल्या मिस्टेक कमी होतात. तसं ही डिड नॉट ॲट होम येस्टरडे, तो काल घरी नव्हता. किंवा आपण त्याला प्रेझेंट पास्ट परफेक्ट मध्ये म्हणू शकतो, ही हॅड नॉट ॲट होम येस्टरडे. ही हॅड नॉट ॲट होम येस्टरडे म्हणजे तो काल घरी नव्हताच. तर ह्या गोष्टीकडे बेसिक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे बोलताना. थोडेसे इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. बऱ्याच कालांतर काय होतं आपल्याला हे समजतं, पण बऱ्याचशा उशिरा समजतं आणि मग काय होतं बोलता बोलता आपले मिस्टेक होऊन जातात. म्हणून ह्या गोष्टीकडे थोडंसं प्रॉपरली लक्ष द्या. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या. आता बघा, एखादी गोष्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये सांगितली जाते. जसं मी सकाळपासून हे काम करत आहे. मी सकाळपासून हे काम करत आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण बरेच जरा म्हणतात मी सकाळपासून हेच काम करत आहे. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे. मी सकाळपासून कपडे धुत आहे. मी सकाळपासून स्वयंपाक करत आहे. म्हणजे आपण शब्द बोलत असतो ते. मग हे जे सकाळपासून करत आहे, तर त्याच्यासाठी आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आता 3 वाक्य सांगायचे तुम्हाला. मी सकाळपासून पुस्तक वाचत आहे, मी सकाळपासून हे काम करत आहे आणि मी सकाळपासून कपडे धुत आहे. हे तिन्ही वाक्य तुम्हाला ॲज इट इज इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. कोण करेल बरं? हू कॅन मेक द सेंटेन्स इन इंग्लिश? बोला, तुमच्याकडून चूक. मी काय म्हणतोय पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आहे की चुकाकडे अजिबात दुर्लक्ष करा. व्हॉट एव्हर डू यू लाईक टू स्पीक हिअर? आपण शिकण्यासाठी इथं आलेलो आहोत. चुका तर होणारच. असं नाही की आपण जर परफेक्ट असतो तर आपण कशाला इथे बोलत बसलो असतो. आपण डायरेक्ट इंग्लिशमध्ये बोललो असतो बाहेर. जर आपल्याला बाहेर इंग्लिश बोलायचे आहे, आपल्याला आपल्या मित्राशी बोलायचे आहे किंवा आपल्याला आपली इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करायची आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्यापासून एकच सांगतो की आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे आणि मेन गोष्ट आपल्याला बोलायची सवय लागली पाहिजे. जोपर्यंत आपली स्टेज डेअरिंग होत नाही, जोपर्यंत आपण बोलत नाही, तोपर्यंत आपल्याला बाकीच्याला कळणार नाही की तुम्ही कसे बोलतात. चला, कोण तयार आहे? कोण सांगतं बरं हे? ओके, सांगा कोण तयार सांगतं? हा, उन्होंने सांगा तुम्ही. I have been doing this work since morning. I have been washing a cloth since morning. I have been reading a book since morning. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे सांगितलं त्यांनी. आपल्याला या काळामध्ये इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा आहे. आपल्याला इथं कशाचा वापर करायचा आहे? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. जसं मी सकाळपासून हे पुस्तक वाचत आहे. आय हॅव बीन रीडिंग दिस बुक सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून हे काम करत आहे. आय हॅव बीन डुईंग दिस वर्क सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून कपडे धुत आहे. आय हॅव बीन वॉशिंग द क्लोथ सिन्स मॉर्निंग. मग कोणतं बी व्हॉट एव्हर डू यू डू, यू कॅन स्पीक इन द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. कारण त्याचा नियमच आहे की आपल्याला पासून हा शब्द जर आला सांगायचा की आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचाच वापर करायचा आहे, तरच ते वाक्य क्लिअर होणार आहे. कधी कधी आपल्याला कळत नाही की बोलता बोलता हे कसं बोलायचं. म्हणून ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. ओके, चला आता काय करूया, दुसरं वाक्य घ्या. ओके, तो माझ्या क्लासमधला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. तो माझ्या क्लासमधला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? कसं म्हणणार? तो माझ्या क्लासमधला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. He is cleverest He student is in my clever class. in my class. बरोबर आहे. ही इज अ क्लेवरेस्ट बॉय इन माय क्लास. तो माझ्या क्लासमधला सर्वात हुशार मुलगा आहे. ही इज द क्लेवरेस्ट बॉय इन माय क्लास. ही इज अ क्लेवरेस्ट बॉय इन माय क्लास. तो माझ्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. त्याला आपण काय केलंय? ईएसटी प्रत्यय क्लेवरेस्ट केलाय. क्लेवरेस्टचा अर्थ होतो सर्वांमध्ये. ही इज अ क्लेवरेस्ट बॉय इन माय क्लास. तो माझ्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. ओके, शिक्षक
आज नाहीत ते उद्या येणार आहेत. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? शिक्षक आज असं म्हणा, शिक्षक आज शाळेत नाहीत ते उद्या येणार आहेत. शिक्षक आज शाळेत नाहीत ते उद्या येणार आहेत. हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण? शिक्षक आज शाळेत नाहीत हे वाक्य म्हणायचं आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं म्हणायचं की ते उद्या येणार आहेत. कसं म्हणणार आपण? हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश? तुम्हाला हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करणार? किंवा हाऊ द सेंटेन्स मेकिंग इन द इंग्लिश? हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं बनवणार? ओके, चला तर मग कोण बनवतो? हू कॅन मेक द सेंटेन्स इन इंग्लिश? शिक्षक आज शाळेत नाहीत ते उद्या येणार आहेत. कसं म्हणणार बरं तुम्ही? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? तुम्ही ते इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार? Today is absent teacher in school, but come here today. Hey, come here tomorrow. कोण सांगेल बरं खरं? कोण सांगेल हे? त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ओके, पण थोडेसे मिस्टेक आहेत. त्या मिस्टेक आता कुठे झाल्या मिस्टेक त्या आपल्याला Teacher was वाज नाही घ्यायचा आपला. वाज कसं teacher घेणार? was absent today, but he was coming tomorrow. वाज नाही घ्यायचं. वाज ही पास्ट टेन्स मध्येच वापर करतो आपण. आजसाठी आपण वाज वापरू शकत नाही. आपण सिंपल साधं वाक्य म्हणायचं, टीचर इज नॉट इन द स्कूल टुडे. शिक्षक आज वर्गामध्ये नाहीत. टीचर इज नॉट इन द स्कूल टुडे. दे विल कम टू स्कूल टुमॉरो. दे विल कम टू स्कूल टुमॉरो म्हणजे ते उद्याच्याला शाळेत येतील. टीचर इज नॉट इन द स्कूल टुडे. आज शिक्षक शाळेमध्ये नाहीत. दे विल कम टू स्कूल टुमॉरो. ते उद्याच्याला येतील. सिंपल साधं म्हणायचं. वाज वापरायचं. वाजचा वापर होतो टीचर वॉज नॉट इन द स्कूल म्हणजे शिक्षक शाळेत नव्हते. ते पास्ट मध्ये जातं. आज नाहीत म्हणजे आपल्याला म्हणायचं टीचर इज नॉट इन द स्कूल टुडे. दे विल कम टू स्कूल टुमॉरो. ते उद्याच्याला शाळेत येतील. थोड्याशा ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. ओके, तर 30 मिनिट्स आपले ओव्हरऑल होत आलेले आहेत. तर एक लक्षात ठेवायचं आपल्याला की आता जे काही कम्युनिकेशन स्किल्स वाढतो आपण, जास्त करून आपला फोकस त्याच्याकडे असतो.